यांच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक स्लीप मध्ये तुम्हाला एक क्षेत्ररक्षक पाहायला भेटेल. लॉंग लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाहीये परंतु शॉर्ट मिड विकेटला पाहायला भेटतोय. पाहूया सेमीफायनल क्रमांक 1. दोन्ही टीमना शुभेच्छा. अमित गाडी पहिला चेंडू फुल्लर लेनचा उडवलाय पाहायचंय. लॉंग ऑनला चेंडू जातोय पाहायचंय तोपर्यंत एका धावेने खातं खोललं जाईल. टीमची धावसंख्या 1 पुढे जाते. मिस यू बंटी विरुद्ध तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी. टॉस जिंकलाय तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीमने पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं वैलं षटक मिस्टर विदर्भ पराडकर हाताळताना दिसतोय आणि त्याच्या विरोधात राज तिर्लोटकर स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. टीमचं खातं खोललं गेलं 1. चांगला चेंडू स्विंग इन मिस म्हणावा लागेल. धावचीचा धोका आणि इथे मात्र अपील होतं आणि इथे मात्र माघारी परतावं लागेल. काय क्षेत्ररक्षण केलं इथे अमित गाडी. इथे बॅक टू पॅव्हिलियन. टीमला बसलेला पहिला हादरा ताळमेळ दिसला नाहीये अमित गाडी आणि राज तिर्लोटकर मध्ये आणि तिथेच नो चेंडू घोषित केलाय. भीमरचा थोडासा उंची दिलेला नो चेंडू विदर्भ पराडकरचा आणि पहिला मोठा मासा गळाला लागतोय. बॅक टू पॅव्हिलियन अमित गाडी. यस डीजे. नो चेंडू. एकूण 2 धावा टीमच्या खात्यामध्ये. 2-1. नो चेंडू. येस ठीक आहे. मॅचला सुरुवात करूया. पंकज गाडी स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्राईकला राज तिल्लोटकर. विदर्भ पराडकर. नो चेंडूचा फायदा उठवेल का? यस इथे पटका सजवलाय परंतु नो चेंडू आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. तिथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावचीचा धोका आहे परंतु एकच धाव ऍड केली जाईल पंकज खाडीच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या वाढते. टीमची धावसंख्या 1 वाढते. 3-1. पुन्हा एकदा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं वैलं षटक सेमीफायनल क्रमांक 1 आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. विदर्भ पराडकर गोलंदाजी मार्कर ओर द विकेट आणि त्याच्या विरोधात राज तिर्लोटकर. चांगला चेंडू. भन्नाट वेग इथे पाहायला भेटतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी. वेग मात्र भन्नाट पाहायला भेटतोय आणि त्याचा फायदा उठवता आला नाहीये राज तिर्लोटकरला. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. निर्धाव चेंडूची सांगता होते. यावर्षी भरपूर फॉर्ममध्ये विदर्भ पराडकर. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने खेळताना दिसलाय देवगड परिसरामध्ये. आणि या दोन्ही टीमचा विचार केला तर देवगड परिसरातले हे दोन्ही मोठे संघ आहेत. एका बाजूला तेजस स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला मिस यू बंटी. शॉर्ट पिच डिलेवरी. चांगला चेंडू. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बाउन्स झालाय आणि थेट चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. बॉलर तयार असेल विदर्भ. पुन्हा एकदा
चांगला चेंडू खोदून काढलाय एक्स्ट्रा कव्हरला नो मॅन्स लँड मध्ये आउटफील्ड भरपूर फास्ट परंतु इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तोपर्यंत सीमा रेषा पल्लीकडे जातोय 4 धावा ऍड केल्या जातील टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाते धावसंख्या वाढते 1 ला 7 आक्रमण चढवलं इथे परंतु त्यानंतर मात्र इथे 4 धावा ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा टीमची धावसंख्या 1 ला 7 पंकज गाडी स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा पॉइंटला ओमकार येतोय चेंडूच्या खाली आणि मात्र झेल पकडलाय पॉइंटला अप्रतिम झेल आणि इथे पंकज गाडीला माघारी परतावं लागेल टीमला बसलेला दुसरा हादरा टीमची धावसंख्या 2 ला 7 अशी परिस्थिती आहे नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय शृंगार गाडी 2 ला 7 विदर्भ पराडकर ओव्हर क्रमांक 1 पेश करताना 7 धावा खर्च केलेत पंकज गाडीला माघारी पाठवलंय अमित गाडी धावचीत झालाय चांगली फेकी इथे स्वतःच्या गोलंदाजीवरती विदर्भ पराडकरच्या माध्यमातून नवीन बॉलर सध्या मैदानात दाखल झालाय शशांक सकपाळ येतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळताना शशांक सकपाळ स्ट्रायकिंग एंडला राज तिर्लोटकर सलामीचा बॅटर चांगला चेंडू स्विंग झाला इथे लॉंग लेगला मारायचा होता घुटना टेक तमाशा देख की काय परंतु टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा इथे चांगला चेंडू कट केलाय शशांकने निर्धाव चेंडूची सांगता होते चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल शशांकची परंतु इथे मात्र बॅटिंग करावी लागेल मिस यू बंटी टीमच्या खेळाडूंना चांगली गोलंदाजी पाहायला भेटते परंतु कमबॅक करावं लागेल राज तिर्लोटकर स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न परंतु खेळपट्टीवरती चेंडू राहतोय यष्टी रक्षक चेंडूचा ताबा मिळवेल तोपर्यंत एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते धावसंख्या वाढते 8 ला 2 अशी परिस्थिती आहे मिस यू बंटी या टीमची धावसंख्या तुम्ही सध्या पाहताय तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफी 2025 मधील सेमी फायनल क्रमांक 1 मिस यू बंटी तिर्लोट विरुद्ध तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी या दोन बलाढ्य संघामध्येही लढत पाहायला भेटते शशांक येतोय गोलंदाजी मार्कवर चांगला चेंडू हलक्या हाताने स्टिअर केलाय पाहायचा मिड ऑफचा क्षेत्ररक्षक जातोय तोपर्यंत इथे कव्हरचा क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय 1 धाव कंप्लीट केली जाईल चांगलं क्षेत्ररक्षण संयमी खेळी म्हणावं लागेल टीमची धावसंख्या वाढते दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे 9 ला 2 मिस यू बंटी या टीमची धावसंख्या 2 गडी गमावले आहेत मिस यू बंटी टीमने त्यांच्या डगआउटमध्ये थोडीशी शांतता आहे परंतु फायटर जेट अजूनही मैदानात यायचा बाकी आहे चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर गरकन फिरलाय आणि थेट मिडल स्टिक वरून हा चेंडू थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये शफल झालेत शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे राज शिरलोटकरचा निर्धाव चेंडूची सांगता चांगली गोलंदाजी टीमची धावसंख्या 2 ला 9 अशी परिस्थिती आहे सेमी फायनल क्रमांक 1 चांगला चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलेव्हरी वाईटची दाद मागतोय की काय परंतु इथे चांगली गोलंदाजीच म्हणावी लागेल कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने विदर्भ पराडकरच्या गोलंदाजीवरती आपण गती पाहायला भेटली त्यानंतर शशांक सकपात गतिवान गोलंदाज इथे चांगली गती प्राप्त करतोय चांगली गोलंदाजी करताना दिसतोय राज तिर्लोटकर पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय पाहायचंय नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय 1 बाउन्स सीमारेषा पल्लीकडे काऊ कॉर्नरच्या दिशेने एसडीजे
थँक्यू डीजे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2,13 अशी परिस्थिती आहे. मिस यू बंटी या टीमची धावसंख्या. विदर्भ पराडकर ओव्हर क्रमांक 1 पेश करताना 7 धावा खर्च केल्या आहेत. 1 गडी त्याने बाद केलाय, म्हणजेच काय तर पंकज घाडीला डगआउटचा रस्ता दाखवला. त्यानंतर ओव्हर क्रमांक 2 पेश करताना शशांक सकपाळने फक्त 6 धावा खर्च केल्या. टीमची धावसंख्या 2,13. मिस यू बंटी या टीमची धावसंख्या 2,13. नवीन गोलंदाज अरफात येतोय. नवीन गोलंदाज ओव्हर क्रमांक 3 पेश करण्यासाठी. देवगड किल्ला या परिसरातला हा खेळाडू युवा खेळाडू आहे. भरपूर सामन्यांचा अनुभव नाहीये, परंतु गोलंदाजीचा त्याच्या विचार केला तर अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे. कट करण्याची क्षमता ठेवतो. अरफात हुलसेकर युवा गोलंदाज. छोटा पॅकेज बडा धमाका यावर्षी डेब्यू झालाय अरफात या खेळाडूचं. चांगला चेंडू फुल्लर लेनचा भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हवाई सफर करेल शृंगार गाडी यांच्या बॅटमधून हा षटकार येतोय. टीमला बस धावसंख्या होते 6 ने पुढे जाईल. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती मात्र 20. यस डीजे. येस, या ठिकाणी नो चेंडू नाहीये, म्हणजेच काय तर फेअर डिलिव्हरी म्हणावी लागेल या चेंडूवरती. टीमची धावसंख्या 6 ने पुढे जाते. 19 ला 2. फुल्लर लेनचा चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून अगदी आला तसाच भिरकावून दिलाय शृंगार गाडीने. टीमची धावसंख्या 6 ने पुढे जाते. धावसंख्या होते 19 ला 2. अरफात होलसेकरच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण इथे पाहायला भेटलं मिस यू बंटी टीमच्या माध्यमातून. लकी कुपनला इथे सुरुवात झाली आहे. आज पुन्हा संध्याकाळी 4 भाग्यवान विजेते इथे काढले जातील. कुपनची किंमत फक्त 10 रुपये आहे. आमच्या मैदानाच्या सभोवताली आमचे संयोजक आहेत कुपन घेऊन. कुपनची किंमत आहे फक्त 10 रुपये आणि संध्याकाळी मेगा फायनलच्या मधल्या इनिंग ब्रेकमध्ये 4 भाग्यवान विजेते आमच्या मुख्य व्यासपीठावरती निवडले जातील. जाऊया मैदानावरती. इथे आमचे लाईनमन आहेत, त्यांना सुद्धा बक्षिसांची खैरात करण्यात आली आहे. ती सुद्धा काही वेळानंतर मी अनाउन्समेंट करेन. परंतु सध्या इथे मॅचमध्ये अरफात ओलसेकर इथे स्ट्रायकिंग एंडला राज तिर्लोटकर हा बॅटर दिसेल. शृंगार गाडी नॉन स्ट्राईक एंडला अरफात भरपूर लांब लचक राऊंड विकेट अंतर घेऊन गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू खोदून काढलाय, पाहायचंय अलाउन द कार्पेट चेंडू मिड विकेटला. चांगला क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. तोपर्यंत इथे ताळमेळ नाही आहे, परंतु इथे धावचीचा धोका असेल आणि इथे पाहायचंय अपील केलंय. उत्साह जास्त, आत्मविश्वास कुठेतरी कमी पाहायला भेटतोय. पाहायचंय परंतु इथे सेफ दिसेल बॅटर. ताळमेळ दिसला नव्हता राज तिर्लोटकर शृंगार गाडी यांच्यामध्ये आणि यामध्ये मात्र चांगली रनिंग बिटवीन म्हणावी लागेल. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या होते 22 ला 2. ओव्हर क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावरती आहे. मिस यू बंटी विरुद्ध तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी. सेमीफायनल क्रमांक 1 आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. टॉस जिंकलाय तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीमने आणि पहिल्यांदा फिल्डिंग करताना मैदानात दिसतोय ओव्हर क्रमांक 3 अराफत होलसेकर
आणि त्याच्या विरोधात इथे सलामीचा बॅटर मिस्टर राज तिर्लोटकर स्पर्धेच्या पहिल्या दिवशी चौकार षटकार याच्या बॅटमधून सुद्धा पाहायला भेटले होते. परंतु या महत्वाच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आक्रमण करेल का अराफत ओलसेकर वरती, हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. राऊंड विकेट पुढलरण्याचा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय, लॉंग ऑनला चेंडू जातोय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, परंतु तिथपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पुन्हा एकदा ओमकार बीड करतोय आणि ते मात्र तिसऱ्या धावासाठी ट्राय केली जाते आणि 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. कुठेतरी क्षेत्ररक्षकामध्ये बीड झालाय ओमकार आणि त्याचा फायदा उठवला राज तिर्लोटकर. शृंगार गाडी या 2 बॅटरने टीमची धावसंख्या 25-2 अशी परिस्थिती आहे. अराफत ओलसेकर वरती आक्रमण चढवलं, पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून शृंगार गाडीने षटकार खेचला, तोच सध्या स्ट्रायकिंग एंडला दिसेल. पुन्हा एकदा आक्रमण चढवेल का? निर्धारित 6 ओव्हरची लढत, 80-85 धावा बनवाव्याच लागतील या मॅच मध्ये. चांगला चेंडू अलाउंड द कार्पेट चेंडू पाहायचंय, सरळ रेषे चेंडू जातोय, चांगला डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, तितकी चांगली फेकी, परंतु इथे मात्र यष्टी रक्षक चेंडू कलेक्ट करेपर्यंत टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. 27 ओव्हर क्रमांक 3 सध्या चालू आहे. तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीम कडून गोलंदाजी करतोय अराफत ओलसेकर. देवगड किल्ला परिसरातील हा खेळाडू, युवा खेळाडू, परंतु इथे अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला भेटते. तिखट मारा करण्याचा प्रयत्न करतोय. पहिलाच फुलर लेन शृंगार गाडीने स्क्वेअर लेगला षटकार ठोकला होता, परंतु त्यानंतर शांत ठेवलंय शृंगारला. चांगला चेंडू स्विंग इन मिस, जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र निर्धाव चेंडू जातोय आणि इथे 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2-27 अशी परिस्थिती आहे. मिस यू बंटी या टीमची धावसंख्या. तुम्ही सध्या पाहताय तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफी 2025 सेमी फायनल क्रमांक 1 आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. मिस यू बंटी विरुद्ध तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी. टॉस जिंकलाय तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी या टीमने आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2-27. मिस यू बंटी या टीमची धावसंख्या होते. म्हणजेच काय तर अजून 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. या 3 ओव्हरमध्ये म्हणजेच 18 चेंडूमध्ये कितपत धावा बनवेल मिस यू बंटी. सागरी सुरक्षा रक्षक यांच्या माध्यमातून हा संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय मिस यू बंटी या नावाने. नवीन गोलंदाज सुदेश नारकर येतोय. सुदेश नारकरचा विचार केला तर हा सुद्धा अष्टपैलू खेळाडू आहे. स्पर्धेच्या 3ऱ्या दिवशी याने सुद्धा चौफेर फटकेबाजी केली, चांगली गोलंदाजी केली. ओव्हर द विकेट चांगला चेंडू इथे रामेश्वर मेडिकलचे सर्वेसर्वा सन्माननीय रमाकांतजी आचरेकर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत. चांगला चेंडू इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल सुदेश नारकर आणि त्याच्या विरुद्ध शृंगार घाडी. एक षटकार त्याच्या बॅटमधून पेश केला गेलाय. चांगला चेंडू इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. गती कुठेतरी कमी पाहायला भेटली सुदेश नारकरच्या माध्यमातून. डॉट चेंडू जातोय शृंगारचा, परंतु इथे सध्या चांगली गोलंदाजी सुदेश नारकरच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या सध्या 28-2. मिस यू बंटी या टीमची धावसंख्या होते. सेमी फायनल क्रमांक 1 सध्या चालू आहे. तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी विरुद्ध मिस यू बंटी. सुदेश नारकर गोलंदाजी मार्कवर. उर्ध विकेट मारा, मोठा फटका सजवलाय, पाहायचंय लॉंग ऑफला चेंडू आहे क्षेत्ररक्षकाखाली. इथे शशांक सकपाळ येतोय आणि अप्रतिम झेल पकडलाय आणि शृंगार घाडीला माघारी परतावं लागेल. टीमला बसलेला 3रा आदरा. टीमची धावसंख्या 3-28 अशी परिस्थिती आहे. 3-28. मिस यू बंटी या टीमची धावसंख्या होते. एस डीजे
असलेला मिस्टर केतन तिर्लोटकर आपल्याला दिसेल आणि त्याच्या विरोधात सुदेश नारकर. चांगला चेंडू हलक्यात आणि सन्मान दिलाय पाहायचं ऑन द कार्पेट चेंडू. काऊ कॉर्नर मिड विकेट कडून दोघे क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत चांगली फेकी. एकच धाव इथे ऍड केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. खातं खोललं गेलंय केतनच्या माध्यमातून. केतन आणि सुदेश नारकरचा विचार केला तर मैदानाच्या बाहेर भरपूर चांगली मैत्री आहे त्यांची, परंतु आता मैदानात कट्टर दुश्मन आहेत. केतन तिर्लोटकर पुन्हा एकदा मोठा फटका फसला इथे. सुदेश नारकर येतोय चेंडूच्या खाली आणि मोठा मासा गळाला. इथे आनंदवाडी टीमचं सेलिब्रेशन पाहायला भेटेल, कारण केतन तिर्लोटकर सारखा एक अष्टपैलू खेळाडू इथे एका धाबेवरती झेलबाद होतोय. टीमला बसलेला चौथा हादरा. टीमची धावसंख्या 4ला 30 अशी परिस्थिती आहे. आता मात्र संघ अडचणीत असेल. 4ला 30 अशी परिस्थिती. मिस यू बंटी या टीमची धावसंख्या. ओव्हर क्रमांक 1 पेश करताना विदर्भ पराडकर 7 धावा त्याने खर्च केल्या आहेत. पंकज गाडीला बाद केलं होतं. त्यानंतर शशांक सकपाळने चांगली गोलंदाजी करून गेलाय, त्याने सुद्धा 6 धावा खर्च केलेत. अरापत होलसेकरचा विचार केला तर त्याने 9 धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी अरापत असेल, शशांक असेल, विदर्भ असेल, या तिन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. परंतु केतन तिर्लोटकर बॅक टू पॅव्हिलियन. टीमला बसलेला मोठा हादरा. आता मात्र नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय, अविनाश काडी. चांगला चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. चेंडू मागे. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. अराफत त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. अविनाश काडीने खातं खोललंय. टीमची धावसंख्या 1ने पुढे जाते. सुदेश नारकर इथे चांगली गोलंदाजी केली आहे आणि इथे 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 धावा त्याने खर्च केल्या आहेत आणि 2 गडी आउट केले आहेत सुदेश नारकरने. टीमची धावसंख्या 4ला 31 अशी परिस्थिती आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या होते 4ला 31 अशी परिस्थिती आहे. मिस यू बंटी या टीमची धावसंख्या. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. थँक्यू टीजे. 4ला 31 अशी परिस्थिती आहे सध्या. नवीन गोलंदाज विदर्भ पराडकर ज्याने पहिलं वैल षटक हाताळलं होतं. 7 धावा खर्च केल्या होत्या. पंकज गाडीला आउट केलं होतं. तोच विदर्भ पराडकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अविनाश गाडी स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राईक एंडला सलामी वीर राज तिर्लोटकर. चांगला चेंडू. इथे मात्र थोडंसं अपील, परंतु इथे यष्टी रक्षक चेंडूचा ताबा मिळवेल तोपर्यंत 1 धाव. लेगबाईचा सिग्नल येतोय पंचांच्या माध्यमातून, तोपर्यंत 1 धाव ऍड केली जाते टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 4ला 32. आमचे संयोजक लकी ड्रॉचे कुपन घेऊन फिरतायत. लकी ड्रॉच्या कुपनची किंमत फक्त 10 रुपये आहे. आज भरपूर प्रेक्षक या ठिकाणी लकी ड्रॉ साठी उत्सुक आहेत. या सर्वच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लकी ड्रॉ जायला पाहिजे असं मी संयोजकांना आणि त्यांच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती करतोय. लकी ड्रॉची किंमत फक्त आणि फक्त 10 रुपये आहे. आज 4 भाग्यवान विजेते काढले जातील. 3 स्मार्ट वॉच आणि 1 एअरफोन अशी 4 बक्षिसं असतील फक्त 10 रुपयात. संध्याकाळी मेगा फायनलच्या मधल्या इनिंग ब्रेकमध्ये विदर्भ पराडकर गोलंदाजी मार्कर. फुलर लेनचा चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय. मिड डॉप नाही आहे त्या ठिकाणी. तोपर्यंत काऊ कॉर्नर कडून चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. वेदू त्या ठिकाणी आहे तोपर्यंत चांगली फेकी. 1च धाव. टीमची धावसंख्या 1ने पुढे जाते. युवा खेळाडू आहेत तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीमचा विचार केला तर अराफत होलसेकर असेल, शशांक सकपाळ असेल, विदर्भ पराडकर, हे तिन्ही गोलंदाज युवा आहेत. विदर्भ पराडकर सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्याची इथे लॉंग लेगला प्रकाश पराडकर त्याने 38 सर्कल मध्ये अप्रतिम झेल. 5वा आदरा बसतोय. राज तिर्लोटकरला माघारी परतावं लागतं आणि टीमला बसलेला 5वा हादरा. टीमची धावसंख्या 5ला 34 अशी परिस्थिती आहे. संघ अडचणीत आहे.
12 धावांवरती बाद झालाय राज तिर्लोटकर. सुरुवात केली तेव्हा वाटत होतं 80-85 धावा मिस यू बंटी हा संघ जमवेल, परंतु इथे मात्र विदर्भ पराडकर असेल, शशांक सकपाळ असेल, अराफत होलसेकर असेल, सुदेश नारकर असेल, या चारही गोलंदाजाने इथे मात्र चारी चित केलंय, चारी मुंड्या चित केलंय मिस यू बंटी टीमला. टीमची धावसंख्या इथे किशोर गाडी येतोय, नवीन बॅटर इथे मैदानात दाखल झालाय. अनुभवी किशोर गाडी, भरपूर सामन्यांचा अनुभव, आज पणाला लावावा लागतील, उंचीचा फायदा उठवावा लागेल. अविनाश गाडी नॉन स्ट्राईक इनला, किशोर गाडी या दोन्ही बॅटर मध्ये क्षमता आहे चौफेर फटकेबाजी करण्याची, परंतु तितक्या ताकदीने तितक्या तिखट माऱ्याने गोलंदाजी केली जाते. मिस विदर्भ पराडकर करून चांगला चेंडू, कव्हरला दिशा दिली आहे, पाहायचंय नो मॅन्स लँड मध्ये 3 रक्षक चेंडूच्या मागे, तोपर्यंत चेंडू इथे वेगवान पद्धतीने सीमारेषा पलीकडे जातोय 4 धावांसाठी आणि किशोर गाडीच्या बॅट मधून हा चौकार येतोय. टीमची धावसंख्या 4 ने पुढे होईल. धावसंख्या होते 5 ला 38 अशी परिस्थिती आहे. मिस यू बंटी या टीमची आक्रमण चढवावंच लागेल. इथे ओव्हर क्रमांक सध्या 5 प्रगतीपथावरती आहे. विदर्भ पराडकर, किशोर गाडी स्ट्रायकिंग एंडला खातं खोललंय 4 धावाने. फुलर लेनचा चेंडू आडव्या बॅटने क्लिक करायचा होता, परंतु स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू जातोय. इथे एक धाव कंप्लीट केली जाते. फेकी येईपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन म्हणावं लागेल. अविनाश गाडी असेल किशोर गाडी यांच्यामध्ये, परंतु सिंगल डबलने कुठेही फरक पडणार नाहीये. इथे मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील, चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे 5 ओव्हरचा खेळ संपला आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 5 ला 40 अशी परिस्थिती आहे. मिस यू बंटी या टीमची शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय गोलंदाजी केली आहे विदर्भ पराडकरने. ओव्हर क्रमांक 5 पेश करताना 9 धावा देऊन 1 गडी बाद केलाय. ओव्हर क्रमांक 1 पेश करताना 7 धावा दिल्या, 1 गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी विदर्भ पराडकरच्या माध्यमातून. शेवटचा षटक शशांक सकपाळ येतोय, युवा गोलंदाज देवगड तालुक्यातील शशांक सकपाळ. लेदर क्रिकेट अतिशय दर्जेदार खेळतो, परंतु टेनिस क्रिकेटवरती भरपूर प्रेम. चांगला मोठा फटका सजवलाय, पाहायचंय अविनाश गाडीने, क्षेत्ररक्षक येतोय या ठिकाणी आणि अप्रतिम झेल पकडलाय. रत्नेश फाले त्या ठिकाणी आहेत, हा सुद्धा युवा खेळाडू आहे. त्याने सुद्धा अतिशय नजर चांगली ठेवली, जजमेंट घेतला, अंदाज घेतला आणि त्यानंतर इथे मात्र अविनाश गाडीचा झेल पकडलाय, अप्रतिम झेल पकडलाय. डीप मध्ये होता, परंतु डीप मधून धावत येऊन या ठिकाणी अविनाश गाडीचा झेल पकडलाय. टीमला बसलेला 6वा आदरा. टीमची धावसंख्या 6 ला 40 अशी परिस्थिती आहे. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल होतोय, मनीष अनुभवने. दोन्ही संघ ताकदवान आहेत, परंतु आज वर्चस्व गाजवताना दिसतोय तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी, परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ मानला जातोय. कालच्या संध्याकाळच्या सत्रातली शेवटची मॅच आठवावी लागेल प्रेक्षकांना. श्री गणेश वाडा आणि मसुरे काय बॅटिंग केली. प्रशांत आचरेकरने 25 चेंडूवरती 85 धावा बनवल्यात, 8 षटकार 7 चौकार त्याच्या इनिंग मध्ये पेश केले गेले. श्री गणेश वाडा टीमची धावसंख्या होती 21 ला 4 असताना प्रशांत आचरेकरने मैदानात एंट्री केली आणि 25 चेंडूवरती 85 धावा बनवल्यात. टीमला नेऊन ठेवलं 106 च्या घरामध्ये, परंतु बलाढ्य मसुरे टीमला हे आव्हान पेललं नाही आणि या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. सकाळपासून चर्चा होती की मसुरे संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल, परंतु आश्चर्याचा धक्का दिला श्री गणेश वाडा टीमने. म्हणूनच तर सातत्याने म्हटलं जातं क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ मानला जातोय. शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूपर्यंत चेंडू पडत नाही तोपर्यंत भाकीत करणं मूर्खपणाची लक्षणे संबोधली जातात. परंतु जाऊया मैदानावरती. शशांक सकपाळ लेफ्ट हँड बॅटर, इथे मनीष अनुभवने. 6 ला 40 अशी परिस्थिती आहे. राऊंड विकेट मारा करतोय पंचांच्या डावीकडून. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टीअर केलाय, पाहायचंय एकच धाव इथे ऍड केली जाईल. कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण, तोपर्यंत टीमची धावसंख्या वाढते 41. शेवटचं षटक हाणामारीचं षटक संबोधलं जात आहे. किशोर गाडीमध्ये क्षमता आहे मोठे फटके मारण्याची.
शरीर यष्टी जरी बारीक दिसले तरी मोठमोठे फटके मारण्यात पटाईत आहे. भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय किशोर घाडी. मोठा फटका सजवलाय. स्ट्रेट ड्राईव्हला हा चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. यस, इथे चौकार जाईल. किशोर गाडीच्या बॅटमधून 4 धावा भेटत आहेत. भरपूर वेळानंतर टीमची धावसंख्या 4ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. 45ला 6. मिस यू बंटी या टीमची धावसंख्या 45ला 6. नेक्स्ट मॅच सेमीफायनल क्रमांक 2 रेवतळे मालवण विरुद्ध श्री गणेश वाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टन आणि संपूर्ण स्क्वॉडने तयारीत राहायचंय. शशांक सकपाळ चांगला चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. यष्टीरक्षक मिस झालाय. अराफत चेंडू कलेक्ट करतोय. तोपर्यंत एक धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फंबल झालंय. पुन्हा एकदा फंबल आहे, परंतु इथे 2च धावा ऍड केल्या जातील. प्रकाश पराडकरने चेंडू कलेक्ट केलाय आणि जेव्हा प्रकाश पराडकरकडे चेंडू गेल्यानंतर किशोर असेल मनीष असेल जाग्यावरती स्टॉप झालेत, कारण त्यांना माहिती आहे हा किती घातक खेळाडू आहे. म्हणून तर सातत्याने नाव घेतलं जातं प्रकाश पराडकरचं. बॅटर तयार असेल किशोर गाडी. त्याच्या विरोधात शशांक सकपाळ. एका बाजूला अनुभव तर दुसऱ्या बाजूला अनुभवाने कमी असलेला गोलंदाज आणि त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. स्ट्रेट ड्राईव्हला भरपूर उंच फटका मारलाय. पहिल्या अटेम्पला झेल सुटला, परंतु दुसऱ्या अटेम्पला युवराज सावंतने झेल घेतलाय. किशोर गाडीला माघारी परतावं लागेल. अनुभवी किशोर गाडी बॅक टू पॅव्हेलियन. यस डीजे. गणेश अनुभवनेला इथे 6 ओव्हरचा खेळ संपल्याने 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7ला 47 अशी परिस्थिती आहे. मिस यू बंटी या टीमची 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 7ला 47 अशी धावसंख्या बनवली आहे. विजयी 48 धावांचं लक्ष पार करायचंय 6 ओव्हरमध्ये. बॅटिंग डिपार्टमेंटचा विचार केला तर अमित गाडी, राज तिर्लोटकर यांनी या मॅचला सुरुवात केली, परंतु अमित गाडी लवकर बाद झाला स्वस्तात. त्यानंतर राज तिर्लोटकर, पंकज गाडी याने राज तिर्लोटकरचा विचार केला तर त्याने 12 धावा बनवल्यात. पंकज गाडीचा विचार केला तर त्याने 3 धावा बनवल्यात आपल्या टीमसाठी. शृंगार गाडीचा विचार केला तर त्याने चांगली बॅटिंग केली आहे. एक षटकार त्याच्या बॅटमधून पेश केला गेला, त्याने 10 धावांचं योगदान दिलंय. केतन तिर्लोटकरचा विचार केला तर त्याने 2 धावाच फक्त बनवल्यात. एक अनुभवी खेळाडू 2 धावा बनवल्यात. अविनाश असेल, त्यानंतर किशोर असेल, याने सुद्धा 2-2 धावा बनवल्यात, परंतु किशोर गाडीने थोडीशी झुंज दिली. 2 चौकार त्याच्या बॅटमधून पेश केले गेले. 12 धावा बनवल्या आहेत. टीमची धावसंख्या 47, विजयी 48 धावांचं लक्ष. परंतु बॉलिंग डिपार्टमेंटचा विचार केला तर विदर्भ पराडकर पहिलं षटक हाताळलं होतं. 7 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि 2 मोठे मासे आपल्या गळाला लावले होते. म्हणजेच काय तर आपल्या गोलंदाजीवरती त्याने 2 गडी बाद केले होते. त्यानंतर शशांक सकपाळचा विचार केला तर मात्र त्याने 6 धावा खर्च केल्या होत्या आणि चांगली गोलंदाजी केली होती. 6.5च्या सरासरीने गोलंदाजी करताना पाहायला भेटला. परंतु त्यानंतर अराफतचा विचार केला तर त्याने 10 धावा खर्च केलेत आणि 10 धावा फक्त खर्च केल्या होत्या. सुदेश नारकरचा विचार केला तर ओव्हर क्रमांक 4 पेश करताना त्याने फक्त 4 धावा खर्च केल्या. 2 गडी गमावले होते. 2 गड्यांना आउट केलं होतं. त्यानंतर त्याने आस्किंग रनचा विचार केला तर 7.5
75च्या सरासरीने त्यांनी गोलंदाजी केली होती. विदर्भ पराडकर पुन्हा एकदा ओव्हर क्रमांक 5 पेश करताना 9 धावा खर्च केल्या, 1 गडी गमावल्या होता. त्यांनी सुद्धा 1 गडी आउट केला होता. त्यानंतर ओव्हर क्रमांक 6 म्हणजे शेवटचं षटक हाताळताना 7 धावा देऊन 3 गडी बाद केले होतं. हे शशांक सकपाळने. हे होतं तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीमचं गोलंदाजीचं डिपार्टमेंट. परंतु जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती. विजय 48 धावांचं लक्ष्य पार करायचं. यानंतरचा आवाज तुम्ही कॉम्बॉक्स मधून ऐकाल. कृष्णा देवजी, मॅन फ्रॉम आरोंदा आणि मी उत्तम मुणगेकर काही वेळासाठी रजा घेतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झालंय रामेश्वर मेडिकलचे सर्व सन्मानश्री बाबा आचरेकर यांचं इथं शुभ आगमन झालंय. तर त्यांचं मंडळाच्या वतीनं स्वागत केलं जाईल. श्री देवीदास परब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्मानश्री आचरेकर साहेबांचं आपण स्वागत करावं. खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. श्री विनायक केळुसकर आपण मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. श्री विनायक केळुसकर. हॅलो. तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी संघासाठी पारितोषिक आहे. हे जे लक्ष्य आहे, हे आव्हान आहे, हे 3 षटकांमध्ये जर पूर्ण केलं तर सन्मानश्री चंद्रशेखर कोळगे साहेबांकडनं 500 रुपयांचं पारितोषिक तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघासाठी मिळू शकतं. दरम्यान मुख्य व्यासपीठावरती आम्ही स्वागत करत आहोत सफाई कामगार सन्मानश्री चंद्रशेखर चोपडेकर, सन्मानश्री सचिन राऊळ, सन्मानश्री इंद्रजित बानकर आणि सन्मानश्री विनायकजी केळुसकर. देवगड जामसंडे नगरपंचायत त्यांचे आपण हे सफाई कर्मचारी आणि कामगार पाहत आहोत. तर त्यांचं इथं या स्पर्धेदरम्यान सन्मान होईल. नमस्कार सभी का स्वागत मैदान पर। इस समय पर स्मैक में लेफेंडर खिलाड़ी जो कि स्ट्राइक पर नॉस्ट एंड पर जो कि दूसरा खिलाड़ी मैदान पर मिस यू बंटी वर्सेस तेजस्पोर्ट आंगनवाड़ी टीम, उनके बीच में मुकाबला चल रहा है मैदान पर। पहली गेंद बिल्कुल खेला कवर पर, पहला रन निकला, पीछे खिलाड़ी मौजूद था वहां पर, कॉल अच्छा, थोड़ा सा डेंजर एंड पर दौड़ चुके हैं, मौका रन आउट करने का, शायद थोड़ा सा संकट था लेकिन बिल्कुल पहुंच गए वहां पर।
2 रन के साथ खाता खोला मैदान पर। पावर प्ले का और चल रहा है मैदान पर। 36 गेंदों का मुकाबला जहां पर आपको बनाने पड़ेंगे मैदान में जिससे पीछे 48 रन मुकाबले में। नीलेश जो कि इस वक्त स्ट्राइक पर, युवराज सारंग जो कि नॉन स्ट्राइक पर। युवराज जोड़ी इस वक्त मतलब देखिए शुरुआत के मॉल पर ऑफ स्टंप के बाहर हल्के से इनको धकेला स्लिप में, खिलाड़ी पीछे, थोड़ी सी खराब फील्डिंग। ठीक है, ये कुछ रन रोकने पड़ेंगे मैदान में आपके। शुरू में माहौल बहुत कम का है मैदान पर। टोटल आज थोड़ा कम ही देखने को मिल रहा है, लगभग जहां पर 70, 60, 65 दिखने थे वहां पर सिर्फ 48 पर रोका गया मिस्वी बंटी टीम को। और शायद इस वक्त अगर मिस्वी बंटी टीम की बॉलिंग की योजना बताई जाए तो पावर प्ले में शुरू में 2-4 विकेट या फिर रन रोके जाए, कुछ इस तरह से माहौल रहेगा कि लेफ्ट हैंडर खिलाड़ी नीलेश उनके साथ युवराज मैदान पर। युवराज पहुंचेंगे स्ट्राइक पर, फील्डिंग प्लेसिंग औसत तो लॉन्ग ऑफ पर पीछे रखा, मिड विकेट पीछे रखा। ऑन साइड पर बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर से गेंद को खेला गया, ऑन साइड पर स्क्वायरलेग अंपायर के ऊपर से गेंद निकलती हुई सीमा रेखा से पार, 4 रन के लिए मैदान पर। थैंक यू डीजे। देवगढ़ के कॉलेज के जो कि इस वक्त टीम में भी शामिल है, लेजर टीम में भी, मतलब बेहतरीन बैटिंग युवराज के मैदान पर शुरुआत के माहौल से लेकर। और रिवर्स खेलने का प्रयास किया, थोड़ा सा संकट है, नहीं वहां से तो पहुंच जाएंगे। अगर पीछे हट कर पीछे मुड़कर ना देखा होता और सीधा कुछ अलग करते पीछे ही गेंद को ढके हाथ से, तो शायद उम्मीद थी कि यहां से मैच में विकेट मिल सकता मैदान पर। अब आगे जाएंगे, घूमकर वापस थ्रो करेंगे स्ट्राइक एंड पर, तो शायद मुश्किल। टीम का स्कोर बिल्कुल अच्छी स्थिति में मैदान पर, 48 का पीछा करना है यहाँ पर। इस बार बिल्कुल बढ़िया खेल वहां पर ऑन साइड पर, इक्का दुक्का बहुत सुंदर। देखिए दायर भाई की जोड़ी मैदान, लेफ्ट हैंड खिलाड़ी जो ऑन साइड पर अच्छी बैटिंग कर सकते हैं वहां पर, देखिए जिससे एक रन निकला गया मैदान पर। देखिए शुरुआत का माहौल मैदान में चलता हुआ, मैच बिल्कुल अच्छा स्थिति में। लंबा रन सामने से गेंदबाजी का केतन के रूप में पावर प्ले में मैदान में। और इस बार खींचा हुआ शॉट बिल्कुल खेला लॉन्ग ऑफ पर, बिल्कुल अपने कदमों का इस्तेमाल भी वहां पर किया। कॉल अच्छा, दौड़ चुके। हाँ इस बार नहीं, इस बार शायद बच गए। जरा सी भी गलती हो जाती तो शायद यहां पर विकेट निकलता मैदान पर पहला, लेकिन वहां पर बच गए। 48 का पीछा करती हुई टीम का स्कोर पहुंचा मात्र 10 रन पर, जबकि खेल चलता हुआ पावर प्ले का पहले ओवर का समाप्त। डीजे युवराज स्ट्राइक पर, युवराज अपने निजी गोटे पर 5 रन पर, नीलेश नॉन स्ट्राइक एंड पर अपने निजी गोटे पर 4 रन पर। ये कुछ लेखा जोखा मैदान पर इस समय पर मैच का टीम का स्कोर पहुंचा मात्र 10 रन पर। पंकज के हाथ में गेंदबाजी का मोर्चा, पावर प्ले का अपने कोटे का पहला, टीम के लिए दूसरा ओवर लेकर। और इस बार सीधा खेला शॉट को, गेंद तीर की तरह निकली लॉन्ग ऑफ पर, 1 रन निकला। और 1 रन के साथ इस वक्त युवराज पहुंचा अपने नीचे टोटल 6 पर। 11 पर पहुंचा टीम का स्कोर। लेफ्ट हैंडर खिलाड़ी अब पहुंचेगा नीलेश स्ट्राइक पर, जो अभी तक 4 रन पर बैटिंग कर रहा है मैदान में। इस बार कवर पर क्या खूबसूरत टाइमिंग, पीछे प्रोटेक्शन दिया गया, 1 रन निकला। और 1 रन के साथ नीलेश पहुंचा निजी पर 5 रन पर, और टीम का स्कोर पहुंचा 12 रन पर। बैटिंग हो रही तेज स्पोर्ट आंगनवाड़ी टीम मैदान पर। जो भी दर्शक सीमा रेखा से बाहर कैच लपकेगा उसको 100 रुपए का
सिर्फ आयोजन कमेटी के जो लोग हैं उनके लिए मौका है। सीमा रेखा से बाहर जो भी कैच ले उसे 100 रुपए का नकद पुरस्कार इनाम दिया जाएगा। भाई 100 रुपए की धनराशि है। युवा लड़के हैं ना, खासकर जय हो, यश हो, साथ साथ युवराज हो, उन सभी से रिक्वेस्ट है कि आप सीमा रेखा पर तैनात रहिए। और मकरन हो, ये कोई चाहने वाले जिन पर विश्वास जताया जा रहा है मैदान पर। ऑफ स्टंप के बाद कट किया, पॉइंट पर हवा में गेंद निकली, पॉइंट सीमा रेखा पर गेंद बिल्कुल माइक्रोन के पास आकर रुकी माइक्रोन की, जहां पर वो चौवा निकला। चौवे के साथ टीम का स्कोर पहुंचा, कोई नुकसान नहीं पहुंचा मैदान पर। 16 रन पर 48 का पीछा करती हुई इस समय पर जो कि तेजस स्पोर्ट अनोल्टी मैदान पर मिस्यू बंटी टीम के लिए अब संकट का घेरा, क्योंकि रन बहुत कम मैदान पर रखे जाए। 48 पर था उनका टोटल, जो कि जिससे पीछे उसका पीछा करते हुए अभी तक 16 पर कोई नुकसान नहीं मैच में। अनोल्टी टीम तेजस स्पोर्ट बिल्कुल अच्छी स्थिति में। कदमों का इस्तेमाल क्या, गेंद को खेला गया हवा में लॉन्ग पर, पीछे खिलाड़ी है लेकिन एक ही रन वहां पर बनता हुआ। एक रन के साथ रनों में इजाफा पहुंचा, 17 रन पर पहुंचा टीम का स्कोर। तारास्पोर्ट टारा मेमोरी प्रतियोगिता आज का यह अंतिम दिन, और अंतिम दिन का पहला सेमीफाइनल का मुकाबला मिस्यू बंटी और रेस स्पोर्ट अनवाड़ी के बीच में चलता हुआ ये मुकाबला। टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय और बल्लेबाजी करते हुए अब मात्र वो चेसिंग कर रहे 48 का, जो कि तेजस स्पोर्ट अनवाड़ी टीम इस मैच में। इस बार बल्ले पर लगी, स्टंप पर लगी वो सफलता, आक्रमण बैटिंग करने का युवराज का बिल्कुल विश्वास। ऐन मौके पर नीलेश तो क्या आउट हुआ, युवराज नॉन स्ट्राइक एंड पर ही चला गया। वहां पर नीलेश बड़ा शॉट लग रहे, पावर प्ले में भरपूर वापर करने का जो प्रयास था, सिर्फ प्रयास रहा मैदान पर। 17 पर निकला पहला विकेट। डीजे बजाओ। से इंद्रजित बानकर आणि सन्मान श्री विनायकजी केळुसकर. तर सन्मान होतोय सन्मान श्री सचिनजी राऊळ, आणि मी विनंती करतोय श्री शांती मनसेकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. गुलाब पुष्प आणि मंडळाकडनं सन्मान चिन्ह मी विनंती करतोय श्री शांती मनसेकर यांना की आपल्या शुभ हस्ते सन्मान श्री सचिनजी राऊळ यांचा आपण सन्मान करावा. देवगड जामसंडे नगरपंचायतचे हे कर्मचारी अर्थात आणि सामाजिक उपक्रमासाठी त्यांचा नेहमीच हातभार असतो. पुढील सन्मान होतोय सन्मान श्री इंद्रजित बानकर साहेबांचा. मी विनंती करतोय श्री चंद्रशेखर पराडकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. गुलाब पुष्प आणि सन्मान चिन्ह. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी हे गाव क्रिकेटसाठी नाही आहे तर इतर वेगवेगळे उपक्रम, मग शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, सामाजिक सेवा आणि इथं जो माणूस योगदान देईल त्याचा सन्मान हे करणं आपलं कर्तव्य आहे. पुढील सन्मान होतोय सन्मान श्री विनायकजी केळुसकर साहेब. मी विनंती करतोय श्री मारुती मंचेकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. श्री विनायकजी केळुसकर. श्री मारुती मनसेकर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. देवगड जामसंडे नगरपंचायतचे हे कर्मचारी अर्थात खूप मोठं योगदान त्यांचं आपल्याला पाहायला मिळत आहे. देवगड शहरातील अर्थात देवगड नगरीतील स्वच्छता राखण्याचं काम त्यांच्या हातून एक मोठं काम
त्यांच्या हातून होत असतं, तर त्यांचा सन्मान इथं होतोय तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी या मंडळाकडनं. ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स. 22 रन पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर, जो कि इस समय पर बैटिंग पर इस मुकाबले में प्रकाश पराड़कर मैदान पर। रात के मौके माहौल पर क्या बैटिंग की इस खिलाड़ी ने मैदान में कलमट में, वो अच्छा क्रिकेट, वहां पर सिंगल निकला, बल्ले का मुंह खोला, गेंद निकली जो कि सेकंड स्लिप पर जहां पर खिलाड़ी मौजूद थे। इस एक रन के साथ उन्होंने इजाफा पहुंचा और टीम का स्कोर पहुंचा 3 ओवर का खेल समाप्त, 48 का पीछा करती मात्र स्कोर में तब्दीली जो कि 23 रन पर। अंतिम 18 गेंदे 25 रन की आवश्यकता, जिससे पीछे मैच बिल्कुल बड़ा मुकाबला। इस समय पर हम आपको फिर से एक बार बता दें मुकाबले की ताकत क्या रहेगी। हर वक्त ये आप बिल्कुल जानते हैं कि हालात क्या है, परिस्थितियां क्या है वहां पर, और उन हालातों को मद्देनजर रखते इस समय पर यहां पर हम बता रहे हैं कि मुकाबला बहुत सुंदर मैदान में। श्री गणेश वाडा और रेवतला कप्तान अब बिल्कुल जागरूक जोशी के साथ आप कांटेक्ट कर सकते हैं, जल्दी ही पहुंचे कप्तान जागरूक जोशी के पास आप कांटेक्ट करें, वाडा टीम और बिल्कुल दूसरी टीम जो कि इस मैदान में पहुंच चुके हैं। सो प्लीज रिक्वेस्ट करें हम आपसे। पंकज के हाथ में गेंदबाज, 18 गेंदे 25 रन की आवश्यकता। अच्छा ग्रेड कवर पर खेला, हल्का सा बिल्कुल गेंद निकली सीमा रेखा पर, खिलाड़ी पीछे प्रोटेक्शन के लिए रखा गया, एक रन निकला। एक रन के साथ पराग, इस वक्त बात बताई जाए तो प्रकाश की, तो प्रकाश थोड़ा सा धीमा खेल रहा है मैदान पे। स्ट्राइक नॉन स्ट्राइक के बल्लेबाज पर विश्वास जता रहा है जो कि युवराज पर, जो युवराज ने आक्रामकता में शुरुआत की मैदान पर, विस्फोटक बैटिंग पर बिल्कुल जोर दिखाया मैदान में, पावर प्ले में अटैक करने का बिल्कुल मंशा रखी साफ मैदान पर, उस युवराज के हाथ में बल्लेबाजी का मोर्चा। ओ बिल्कुल घुटना टेका, ऑन साइड पर खेलने का प्रयास किया, गेंद गति के साथ निकली, विकेट कीपर के हाथ में कोई रन नहीं। स्पोर्ट आनंदवाड़ी टीम ने पहले टॉस जीता, गेंदबाजी करने का निर्णय लिया, बल्लेबाजी के लिए मिस्यू बंटी टीम को दावत दी। उसके जवाब में बंटी टीम ने 47 बनाए, 48 का लक्ष्य रखा सामने, उसका पीछा 24 पर पहुंचा। पॉइंट पर पुश किया, वो सिंगल निकला, सिंगल के साथ बिल्कुल वापसी मैदान पर। यहाँ पर नहीं, सिंगल नहीं वहां पर निकलेगा, बिल्कुल तेज दौड़ चुके हैं वहां पर, रन वगैरह वहां पर रोकी गई थी। जिस तरह से माहौल बन रहा है मैदान पर, कोई रन नहीं निकला, 24 रन मैदान में। एक अच्छा माहौल, एक अच्छा मुकाबला। तमाम दर्शक जानते हैं कि हालात क्या है इस मैदान पर, अगर थोड़ी सी भी गफलत हो गई, विकेट निकल गया तो प्रेशर सामने वाली विकेट इस टीम पर। इस बार तेज शॉट खेला गया, शॉट बिल्कुल लॉन्ग ऑन पर, पहला रन निकलता। अब प्रकाश पराड़कर उसके हाथ में पहुंचेगी स्ट्राइक। टीम का स्कोर 48 का पीछा करती हुई इस समय पर पहुंचा मात्र 25 रन पर, 23 रनों की अभी भी आवश्यकता। हमारा स्कोरर ये जानकारी दे रहा है इस ओवर के बाद मात्र 12 गेंदों का खेल मैच में बचेगा। ऑफ टर्न के बाद कट किया, पॉइंट पर बगल में निकली सीमा रेखा से पार, 4 रन के लिए। भाई खूबसूरत टाइमिंग मैदान में है, से बचाओ। थैंक यू। वहां पर एक रन मिला, पॉइंट पर क्योंकि खेला गया वो सिंगल निकला, सिंगल के साथ बिल्कुल कहानी में वापसी मैदान, एक बाउंड्रीज निकल चुके हैं। अंतिम 12 गेंदों का खेल मैच में बचा हुआ और जिससे पीछे यहां से लेकर 18 रन की आवश्यकता। देखिए माहौल कितना बड़ा है मैदान पर, टॉस पहले जीता, गेंदबाजी करने का तेजस्फोट आनंदवाड़ी टीम का निर्णय हो चुका था। मिस्यू बंटी टीम को बैटिंग करने के लिए बिल्कुल कहा, और मिस्यू बंटी टीम की बल्लेबाजी इस मैदान पर इस तरह से पहुंची, 7 विकेट के नुकसान के बाद टीम का स्कोर पहुंचा 47 रन पर, 48 टू विन मैदान पर। और अंतिम खेल की अगर हालात बताए जाए यहाँ पर, तो इस समय पर तेजस्पोर्ट आनंदवाड़ी टीम ने टॉस जीतकर गेंदबाजी की जरूरत है, अब बल्लेबाजी करने का मौका चुका है। 48 का पीछा करती, 24 गेंदों पर 30 रन बनाए, मतलब लगभग 7.5 रन प्रति ओवर अब ये बना चुके हैं। अंतिम 12 गेंदों पर 9 रन प्रति ओवर, 18 रन जिससे पीछे। ये जानकारी हमारा स्कोरर जो कि इस वक्त हितेश खोलता हुआ मैदान पर, एक बेहतरीन स्कोरिंग मकरंद के साथ हितेश भी मैदान पर आज स्कोरिंग पर। राज के हाथ में गेंदबाजी का मोर्चा इस समय पर
ओ शॉर्ट पिच गेंद को फिर से कवर पर खेला, टाइमिंग सुंदर है, गेंद कवर बाउंड्री पर फील्ड किया जा रहा है, गेंद को तो बिल्कुल नहीं छकाया गेंद ने उनको और गेंद निकली कवर सीमा रेखा से पार, 4 रन के लिए मैदान पर। साइड पर ओ हो उड़ाया, 6 रन के लिए मैदान पर। सारा टीम के आयोजक कमेटी के सभी जो मेंबर हमारे और वो कुछ युवा लड़के हैं, उनसे बिल्कुल हम कहना पसंद भी करेंगे, हर सिक्सर जब भी सीमा रेखा से बाहर जाएगी उस कैच को जो भी लपकेगा उसके लिए नकद पुरस्कार 100 रुपए। आप ये मत सोचिए आप बिल्कुल सर में कैप, बिल्कुल बाहर सर का कैप उठा सकते हैं, उसमें आप ले सकते हैं, गोदी में ले सकते हैं, हर कुछ, और आपको ना है तो दूसरे और बिल्कुल छलांग लगाकर दूसरे हाथ के डाल से सब कुछ कर सकते हैं, सिर्फ कैच को लेना पड़ेगा। और रिवर्स खेलने का नाटक, 9 गेंदे पर 8 रन, जिससे पीछे एक बड़ा शॉट इस वक्त बल्ले से लगा मैदान पर इस मैच में। फिर से फुल टॉस, खिलाड़ी है, बन जाएगा दर्शक, लॉन्ग ऑन सीमा रेखा पार, 4 रन के लिए अंतिम 8 गेंदों में, जिससे पीछे मात्र 4 रन की आवश्यकता। तेज स्पोर्ट आने वाली टीम लगभग फाइनल के दरवाजे पर अब दस्तक दे रही मैदान पर। ये फाइनल में टीम अब पहुंच ही जाएगी क्योंकि विकेट हाथ में और दोनों सेट खिलाड़ी, अगर एक कोई लौट भी जाता है तो उतना कोई फर्क नहीं पड़ेगा, लेकिन क्रिकेट है ये, भाकित करना हितेश थोड़ा सा गलत रहेगा। 1-2 विकेट अगर निकल जाए और शुरू के अगर 2 गेंदे डॉट निकले उसके बाद और एक आधा रन आउट मिले तो शायद आने वाले बल्लेबाजों पर वो प्रेशर रहेगा। ओ शॉट टर्म पुल किया ऑन साइड पर, स्क्वायर लेग सीमा रेखा से पार, बड़े शॉट के साथ इस आगाज किया, इस शंखनाद किया, इस फाइनल में अपना बिल्कुल स्थान किया मैदान पर। और क्या बैटिंग मैदान पर इस वक्त मैदान में देखने को मिली, खासकर अगर दोनों बल्लेबाजी की ओपनिंग जोड़ी जो बहुत सुंदर देखने को मिली, नीलेश और साथ साथ उसके साथ जो कि दूसरा खिलाड़ी था युवराज मैदान पर। युवराज ने बिल्कुल अपने खाते में क्या बैरन बटाए, लेकिन सबसे बेहतरीन बैटिंग की उनके बिल्कुल जिस से कप्तान ने प्रकाश ने 29 रन की बल्लेबाजी, 3 चौवे 2 छक्के मैच को फिनिश कर दिया। और दूसरे ओर से युवराज की बैटिंग बनाई जाए तो 3-2 चौवे मैदान पर एक बेहतरीन शुरुआत जिसने दी मैदान पर, वो नॉट आउट के 15 रन पर जो नॉट आउट रहा, मैन ऑफ द मैच की तरफ चलेंगे अब। साथ कांदळगावकर, मी विनंती करतोय श्री धर्मराज जोशी यांना की आप